कधी विचार केलाय का की देवांच्या हातात शस्त्र असतात? ही शस्त्रे दुष्टांचा संहार करण्यासाठी असतात। पण एक देव असा आहे ज्याच्या हातात काहीच नाही, ना सुदर्शन चक्र, ना गदा, ना धनुष्यबाण, तरीही तो सर्वात शक्तिशाली मानला जातो। बहुतेक हिंदू देव देवतांना आपण शस्त्रधारी रूपात पाहतो, पण एक देव असा आहे जो या सगळ्यांपासून पूर्ण वेगळा आहे, आणि तो म्हणजे पंढरीचा विठ्ठल। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। जिथे शस्त्र असतात तिथे संरक्षण दिसतं, पण इथे फक्त प्रेम दिसतं। भगवान विष्णूंचा 8वा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाचेच एक रूप असलेले विठ्ठल, पण तो शस्त्ररहित आहे आणि तरीही सर्वात शक्तिशाली मानला जातो, कारण त्याची ताकद हातात नाही, ती भक्तांच्या विश्वासात आहे। विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवर आहेत, ज्याला कटिबद्ध असे म्हटले जाते। याचा अर्थ असा की तो आपल्या भक्तांना धीर देण्यासाठी, समतोल टाकण्यासाठी आणि प्रेमाने जवळ घेण्यासाठी सदैव तत्पर आहे। विठ्ठल द्विभुज आहे आणि त्याच्या कठेवर ठेवलेल्या हातांपैकी डाव्या हातात ज्ञानाचे प्रतीक शंख, तर उजव्या हातात पावित्र्याचे प्रतीक कमळ आहे। विठ्ठलाचा एक हात ज्ञानाचा तर दुसरा हात पवित्रतेचा मानला जातो, आणि संतांनी म्हणूनच विठ्ठलाला 24 वेगळा 25 असे गौरवले आहे, कारण तो विष्णूंच्या सर्व मूर्तींपेक्षा वेगळा आहे। तो एकमेव आहे आणि तो अद्वितीय आहे। विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही, कारण तो संहारासाठी नाही, तर तो प्रेम, आधार आणि भक्तांसाठी उभा आहे। त्याचे हात कमरेवर असणे हे समभाव आणि वात्सल्याचे प्रतीक आहे, आणि म्हणूनच विठ्ठल हा फक्त एक अवतार नाही, तो एक अनुभव आहे। जिथे इतर देव युद्ध जिंकतात तिथे विठ्ठल फक्त जिंकतो। जिथे इतर हातात शस्त्र असतात तिथे त्याचे हात रिकामे असतात, कारण तो काही घेण्यासाठी नाही तर सर्व काही देण्यासाठी उभा आहे। आणि कदाचित म्हणून जगात देव अनेक असतील, पण विठ्ठल हा एकच असा देव आहे जो जिंकत नाही, तो जिंकून देतो।